नमस्ते मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. इकडे मामा सर्वांना सांगत असतात, आपण आता देवाचं दर्शन घेऊन येऊ, देवाकडे जाऊन येऊ. बापू त्याने विचारू लागतात, मामा आत्ताच जायचं का? तर मामा म्हणतात, होय आत्ताच लगेच निघायचं आहे आपल्याला. मामा म्हणतात, चंदू व परशुराम तुम्ही दोघेही इथेच थांबा तळावर, आम्ही सर्व लोक जाऊन येतो तिकडे. ते दोघेही म्हणतात, बरं ठीक आहे मामा, तुम्ही जाऊन या. इकडे आपण पाहतो, हलापाची पत्नी काहीतरी आवराआवरी करत असते. तिची सासू तिला विचारत असते, कुठे चालले आहेस आणि काय करत आहेस हे? तर ती काहीही बोलत नाही. तिला परत एकदा विचारते, कुठे चालले आहेस आणि काय करत आहेस हे? पण ती काहीही बोलत नाही. बाहेरून एकजण येते व तिला म्हणू लागते, चल तुझं आवरलं असलं तर आपण देवीला जाऊ. तिची सासू तिला विचारू लागते, काय सांगितले नाहीस काय नाही, आणि कुठे जात आहेस आणि कोणत्या देवीला जात आहेस? आणि तुझ्या बाळाला न्यायचं नाही म्हणून आम्ही सांगितलं होतं ना वा, मामाने सुद्धा सांगितले आहेत की त्याला बाहेर गावी न्यायचं नाही म्हणून. हालापाची पत्नी म्हणते, मी काय त्याला गावाबाहेर नेत नाही, देवीची यात्रा इकडेच आहे, मी तिथेच जाणार आहे, दर्शन घेऊन येणार आहे देवीचं, आणि बाळाच्या चांगल्यासाठीच मी करत आहे. मामाने सांगितलेलं मला ठाव आहे, पण देवी इथेच आहे, देऊळ इथंच आहे देवीचं, गावाबाहेर नाही. हालापाची आई म्हणते, पण तुला कळत नाही का? काहीतरी सांगायच तरी, कुठे चालले आहेस काय ते म्हणून असेच निघत आहेस? बोलवायला आलेली ती बोलू लागते, तू सांगितले नाहीस का सासूला? सांगायच तरी त्यांना. हालापाची पत्नी बोलू लागते, आता ह्यांचं चालू झालं, आता मी माझ्या बाळासाठी करत आहे ना चांगलं, आणि तुम्ही सांगितलं तर जाऊ देणार आहेत का? तुम्ही अडवणारच आहेत परत, म्हणून नाही सांगितलं. हालापाची आई म्हणते, बरं तू जायचं नाही आणि बाळाला न्यायचं नाही, तू इथं घरात ठेव. मामाने सांगितलेलं आठवते ना तुला? त्याला 1 वर्ष होस तवर कुठेही न्यायचं नाही असे बोलले आहेत. हालापाची पत्नी म्हणते, अहो पण ते गावाबाहेर नाही मंदिर, इथेच आहे देऊळ, मी जाऊन येते तिथनं. हालापाची आई ते आलेल्या व्यक्तीला म्हणू लागते, हिला तर काय कळत नाही, हिला तर डोसकं नाही, आणि तुला कळते की नाही? सांगायला तर येते की नाही मला कुठे चालला आहेत म्हणून? तसे बोलताच हालापाची पत्नी म्हणते, अहो तुमच्या तोंडाला थोडं आवर घाला, काही बी बोलू नका. तेवढा तेथे हालापा येतो व विचारू लागतो, काय झालं, तुमच्या दोघांची कशाला भांडणं चालू आहेत? हालापाची पत्नी म्हणते, मी चालले आहे देऊळला, आणि सासू अडवत आहेत, काय करायचं सांगा तुम्ही आता. हालापा म्हणतो, पण तू चालली कुठे आहेस आणि बाळाला न्यायचं नाही म्हणून तुला सांगितलं होतं ना मग, घराबाहेर न्यायचं नाही त्याला. हालापाची पत्नी म्हणते, अहो पण मी चांगलंच करत आहे, आपल्या बाळाचं चांगलं व्हावं म्हणून करत आहे. हालाप्पा म्हणतो, मामाने सांगितलेलं आठवत नाही का तुला? त्याला 1 वर्ष होसपर्यंत कुठेही न्यायचं नाही म्हणून सांगितले आहेत, तरी तू आपलंच खरं करते आणि त्याला नेते कुठं पण. हे त्याला 1 वर्ष झालं तर तुला कुठं जायचं तिकडं जा, मी तेव्हा नाही विचारत तुला, पण आता जायचं नाही. हालापाची पत्नी म्हणते, अहो मला माहीत आहे माझ्या मुलाचं चांगलं व्हावं, मला असंच वाटतंय, मला त्याची काळजी आहे, आणि गावाबाहेर काही देऊळ नाही, ते गावातच आहे म्हणून मी जात आहे. हालाप्पा म्हणतो, नाही बघ, तू घराबाहेर जायचं नाही आणि त्या पोराला न्यायचं नाही. पुढे आपण पाहतो, एक जण येतो हालाप्पाला सांगू लागतो, अरे हालाप्पा, तू आला नाही गावाकडं, तिथे सावकार आले होते तालुक्यातले, व ते विचारत होते तुला, आणि तू त्यांना भेटणार होतास नव्हे? हालाप्पा म्हणतो, होय माझं काम होतं त्यांच्याकडे. मग ते आलेले सावकार तुला विचारत होते बघ, आणि लवकरात लवकर आता तालुक्यात जा आणि त्यांना भेट. बरं मग तसंच करतो मी, लवकरात लवकर निघतो व त्यांना भेटतो. इकडे हालापाची पत्नी विचार करत बसलेली असते व ती म्हणत असते, आता काय करायचं, माझ्या बाळाला मी नेत होते देवीचं दर्शन घ्यायला, पण मला सर्व लोक अडवलेत. पुढे आपण पाहतो, मामा देवापाशी येतात व म्हणू लागतात, देवा आता तू सर्वांचं चांगलं कर, आणि आता इथपर्यंत तू पाहतच आला आहेस, आता इथून पुढे ही सर्वांचं चांगलं कर, एवढंच मला वाटतं आहे.
आणि मी नसलो तरी तू त्यांचं रक्षण कर, सर्वांना बघ. असं देवापुढे वरून मामासुद्धा विनवणी करू लागतात व मागू लागतात. म्हणजेच मामा स्वतःसाठी काही मागत नाहीत, लोकांसाठी सर्व मागून घेतात. पुढे आपण पाहतो, गावामध्ये चर्चा चालू असते. आता देवीची जत्रा येणार आहे. तेव्हा समध्यांनी तिथली कामं करायची, घरातली कामं आधी सोडायची, मग इथली पहिला कामं करायची, असे सर्व लोक बोलू लागतात. आणि त्यासाठी सर्व लोक होकारसुद्धा देतात व बोलू लागतात, कोणी कोणी काय काय कामं घेणार आहे ते ठरवा व सांगा. सर्व लोक म्हणतात, होय होय तसे करू आपण, सर्व मिळून कामं केली तर चांगलंच होईल. तेवढ्यात तिथून हलाप्पा जात असतो व त्याला बोलावून घेतात. काय रे हलाप्पा, कुठे जात आहेस? हलाप्पा सांगू लागतो, मला तालुक्यात जायचं आहे, सावकारांनी मला बोलवलं आहे, माझ्या कामासाठी मी जात आहे. आधीच मला काम मिळत नाही, आधी ते काम मी करून येतो. गावातले म्हणतात, अरे एवढं काय आहे त्यात, आपला आता चर्चा चालू आहे, देवीची यात्रा आहे आणि यात्रेचं बघायचं आहे सर्वांनी, असे तिथे लोक म्हणू लागतात. हलाप्पा म्हणतो, नाही नाही, खूप दिवस झाले माझ्याकडे काही काम नाही, आधी मी कामाचं पाहतो, उद्या तर आहेच, उद्या पाहू काय असेल ते, मग सांगेन तुम्हासनी मी. आणि मलासुद्धा वाटतेच की जत्रेला आपल्या इथे यावं, देवीचं दर्शन घ्यावं. त्यातील एक जण म्हणतो, अरे इतकी काय घाई आहे, उद्याच्याला काम कर तुझं ते. हलाप्पा म्हणतो, नाही नाही, मला आधी माझं काम करू द्या, मला जाऊ द्या तिकडे. सावकारांना भेटलं तर माझं काम होईल. त्यांना मी खूप दिवस झाले भेटत होतो, पण ते भेटत नव्हते. आता ते स्वतःहून मला बोलवले आहेत, तिकडे जाऊन येतो मी त्यासाठी. हलाप्पा त्यांच्या शेजारणींना सांगू लागतो, थोडं लक्ष ठेवा, सून व सासूमध्ये भांडण होत असतात, तेवढं त्यांच्याकडे लक्ष द्या, मला जाऊन यायला थोडं टाईम लागेल. शेजारणी म्हणतात, होय होय तुम्ही जाऊन या, तुम्ही काळजी नका करू, आम्ही पाहतोच. इकडे आपण पाहतो, बापू मामांना विचारत असतो, मामा तुम्ही तर सर्वांसाठी मागितलं, पण तुम्ही स्वतःसाठी काय मागितलं नाही. आणि आता एक काम करा, माझ्यासाठी काहीतरी मागा. आणि मामा तुम्ही सर्व बोललात ते देव तुमचं ऐकतोय का? आणि मी बोललं तर माझं ऐकेल का देव? मामा म्हणतात, अरे माझं ऐकतोय की मग देव, तुला काय वाटलं? आता मी सगळ्यांसाठी तर मागून घेतलं आहे, मी माझ्यासाठी तर काहीच मागितलेलं नाही. बापू म्हणतो, माझं तर देव तुम्हीच आहात आणि मी तुम्हालाच मागन, आता इथे कशाला मी आणि मागू? जे काय असेल ते कारण तुमच्यासमोर सांगन, तुम्हीच माझं कारण सोडवाल. मामा सांगू लागतात, अरे हे बघ, तुम्ही इथे येऊन देवापुढे मागता, तुमचं तो ऐकणारच, पण फक्त तुमचं मन निर्मळ पाहिजे, तर मग तुमची इच्छा पूर्ण होईल, तुमचं देव इच्छा पूर्ण करेल. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.